सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत कडमेश्वर तालुक्यातील धापेवाडा या तीर्थस्थळाला विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती प्राप्त आहे। धापेवाडा येथे चंद्रभागेच्या तीरी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रविवारी भाविकांची गर्दी उसळली होती। विठ्ठल नामाचा कर्णप्रिय गजर आणि टाळ मृदुंगाच्या तालावर भजन अभंग ऐकायला येत होते। कोरोना महासंकटानंतर प्रथमच भाविकांची मांदियाळी दर्शनासाठी गर्दी दिसून येत होती। या दिवशी हजारोंच्या संख्येने विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि इतर ठिकाणाहून भाविक मोठ्या श्रद्धेने येथे येतात। कोरोना काळानंतर प्रथमच होत असलेल्या या यात्रेला 300 ते 400 दिंड्या येथे गुरुपौर्णिमा पर्यंत येण्याची शक्यता आहे। भाविकांच्या निवासाची व्यवस्था कोलस्वामी मठ परिसरात करण्यात येईल। येथे येणाऱ्या भाविकांची ग्रामस्थ आस्थेने देखभाल करतात। त्यांना भोजन, पाणी आणि अन्य सुविधा मिळवून देण्याकरिता प्रयत्नरत असतात। भाविकांसाठी यात्रेकरिता एसटी महामंडळाच्या वतीने बस सेवा नागपूर, काडमेश्वर, मोहपा, सावनेर, काटोल आदी ठिकाणाहून करण्यात आलेली आहे। तर 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेत कायदा आणि सुव्यवस्था राहावी याकरिता सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुडुक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तसेच स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतल्या जात आहे। इथे म्हणजे एकादशीला यात्रा भरते आपली आणि नंतर याच्यानंतर पंढरपूरची यात्रा झाल्यानंतर म्हणजे प्रतिपदेला पौर्णिमा झाल्यानंतर 14 तारखेला आता पूर्ण म्हणजे यात्रा चांगली भरणार आहे। मेन यात्रा आपली ती 14 तारखे प्रतिपदेची असते। हे किती वर्षापासून सुरू आहे ही यात्रा? याला आता 350 वर्ष होऊन झाली। आता हे कोरोना काळ असल्यामुळे 2 वर्ष यात्रा आमची बंद होती, त्यामुळे यावर्षी यात्रा खूपच म्हणजे जास्त भरून राहिली आणि येणारी 14 तारीख जी आहे ते तर आता तुम्ही पाहूच शकता यात्रा याच्यापेक्षा खूप म्हणजे खूप जास्त संख्येत राहणार आहे। तुम्ही आता एकादशीला 50,000 पर्यंत यात्रा जाणार आहे आणि आमचं सगळं असं पाहिलं आम्ही तर प्रतिपदेची जी यात्रा राहणार आहे आमची 14 तारखेला ते 2.5-3 लाखापर्यंत जाईल। पियुष झिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।